हॅलो स्टुडंट, काल आपण NTA वेबसाईटवर जाऊन आपला OMR शीट आणि NTAनं दिलेली आन्सर शीट कशी ओपन करायची ते बघितलं. आज आपण क्वेश्चन क्लेम कसे करायचे ते आपण बघू. मी इथं एका मुलाचं ॲप्लिकेशन नंबर टाकून त्याच्या ID वरती लॉग इन करतो आहे. हा मराठी मीडियमचा मुलगा आहे. हा आपण इंग्लिश मीडियमसाठी आणि मराठी मीडियम दोन्ही विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बघून आपण क्लेम करू शकतो. इथं बघा ॲप्लिकेशन नंबर, डेट ऑफ बर्थ टाकून ज्यावेळी तुम्ही लॉग इन कराल त्यावेळी तुम्हाला ऑल इंडिया सैनिक स्कूलची मेन विंडो ओपन झालेली दिसेल. या विंडोवरती इथं बघा चॅलेंज आन्सर की असा ब्ल्यू कलरमध्ये ऑप्शन दिसतो आहे. तिथं क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला आन्सर की दिसते, जी की NTAचे आन्सर की आहे. त्यांनी दिलेले हे आन्सर आहेत NTAचे. क्वेश्चन फर्स्टला 2, 2ला 2 असे आन्सर दिलेले आहेत. मग यात आपल्याला कुठल्या क्वेश्चनला चॅलेंज करायचं आहे. सपोज 6 नंबरचा मराठी मीडियममध्ये क्वेश्चन आहे ज्याला चॅलेंज करायचं आहे, ज्याचं NTAनं आन्सर 3 दिलं आहे, पण आपल्या याच्यानुसार आपल्या रेफरन्सनुसार त्याचा आन्सर 2 येतं आहे. सेम तसे पुढचे क्वेश्चन नंबर 7 ह्याचं NTAनं आन्सर हे 1 दिलं आहे, पण आपल्या याच्यानुसार त्याचा आन्सर 2 येतं आहे. सेम क्वेश्चन नंबर 8 ह्यालासुद्धा ऑप्शन नंबर 2 आहे. क्वेश्चन नंबर 9 हा रॉंग क्वेश्चन आहे, ज्याच्यात काही क्वेश्चन रॉंग आहेत. अशा याला नन ऑफ दीज हा ऑप्शन चूज करायचा आहे. तसंच क्वेश्चन नंबर 11ला 1. क्वेश्चन नंबर 12 हा सुद्धा रॉंग क्वेश्चन आहे. ग्रॅमॅटिकली हा क्वेश्चन रॉंग आहे. त्याला नन ऑफ दीज हा ऑप्शन चूज करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22ला बघा 2 ऑप्शन बरोबर आहेत. NTAनं 1 हा दिलेला आहे. आपले 2 ऑप्शन येतात, म्हणजे तिथं आशीर्वाद ह्या शब्दाचं योग्य शब्द कुठला त्याला ऑप्शन नंबर 2 आणि 4 येत आहेत. तिथं 2 आणि 4 हे दोन्ही ऑप्शन करेक्ट केलेले आहेत. त्याचं आपण एक्सप्लेनेशन हे PDF दिलेलं आहे, जी आपण PDF फाईल करणार आहे. खाली बघा क्वेश्चन नंबर 56 आणि 57 हे सुद्धा क्वेश्चन चुकलेले आहेत. तसंच 74 नंबरचा क्वेश्चन हा सुद्धा चुकलेला क्वेश्चन आहे. आता इथं आपल्याला खाली एक डॉक्युमेंट अटॅच करायचं आहे की ज्याच्यात आपण हे क्वेश्चन एक्सप्लेन करून लिहिलेले आहेत. हे क्वेश्चनची PDF तुम्हाला ग्रुपवरती मिळालेली आहे. आपण असे क्वेश्चन फक्त क्लेम करायचे आहेत की जे आपले NTAनं आपण ज्याचा आन्सर बरोबर लिहिलं आहे. सपोज 6 नंबरचा क्वेश्चन आहे, NTAनं त्याचा आन्सर हे 3 दिलं आहे, पण आपण त्याचा आन्सर 2 लिहिलं आहे आणि ICALकडून पुरवलेली आन्सर शीटमध्ये सुद्धा त्याचा आन्सर 2 आहे. असेच क्वेश्चन आपण क्लेम करायचे आहेत. जर तुम्ही 6 नंबरच्या क्वेश्चनचं आन्सर हे 4 लिहिलं असेल तर तुम्ही तो क्वेश्चन क्लेम करू शकत नाही. क्लेम करून झालं तर सबमिट केल्यानंतर बघा तुम्हाला अशी लिस्ट येईल की तुम्ही किती क्वेश्चन क्लेम केलेले आहेत, कुठले क्वेश्चन क्लेम केलेले आहेत. बघा 11 नंबरचा क्वेश्चन क्लेम केला आहे, 12 नंबरला नन ऑफ दिस म्हणजे तो क्वेश्चन रॉंगच आहे असं केलं आहे. हे सगळे एकदा चेक करून घ्या. आपण कुठली फाईल बघा खाली दिलं आहे बघा सपोर्टिंग डॉक्युमेंट, त्याच्यावर व्ह्यू केल्यानंतर दिसेल आपण कुठली फाईल, म्हणजे प्रत्येक क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन ही जी फाईल आपण अटॅच करतो आहे ती 1 MB पेक्षा जास्त मोठी नको आहे. म्हणजे शक्यतो तुम्ही जी PDF अटॅच करताय त्याला मॅक्झिमम 2 to 3 पेजेस हवेत. हे केल्यानंतर फायनल सबमिट करा, तुमचे क्वेश्चन सबमिट होतील. आता इथून पुढं प्रोसेस होते पेमेंटची. तुम्ही सगळे क्वेश्चन क्लेम केले, हे माझे क्वेश्चन ह्या क्वेश्चनचा हा ऑप्शन आहे वगैरे सगळं केलं की इथं पे नाव म्हणून एक ऑप्शन येतो बघा. जिथं बघा चॅलेंज आन्सर शीट असं येत होतं, तिथं पे नाव आला. पे नाव म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला आपल्याला 200 रुपये पे करायचे आहेत क्लेम करण्यासाठी. तिथं पे नाववर क्लिक केलं की पुन्हा एकदा पे नाव येतं बघा, त्याच्यावरती क्लिक करून पुढं जायचं आहे. इथं तुम्हाला मल्टिपल पेमेंटचे ऑप्शन दिसत आहेत, जसं की नेट बँकिंग असेल, कॅश डिपॉझिट असेल. SBIमध्ये जाऊन तुम्ही कॅश डिपॉझिट करता. सगळ्यात कन्व्हिनियंट आहे की गुगल पे कुठल्याही UPI ॲप्लिकेशनद्वारे, फोनपे असेल, पेटीएम असेल, त्याच्याद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता. UPIवरती क्लिक केल्यानंतर खाली 2 ऑप्शन येतात बघा, एकतर QR कोडवरून पे करा किंवा UPI ID वरून पे करा. बरोबर, इथं आपण QR कोडवरून पे केलं तर सिम्पली आपण जसं कुठल्याही मर्चंटला पेमेंट करतो तसं इथं पेमेंट करायला येतं. QR कोड सिलेक्ट केला
की ॲटोमॅटिक तुम्हाला QR कोड जनरेट होतो.